म्हणजे मित्रांनो पाहायला मिळते कारण एक एक सामना थोडासा विश्रांती पाहायला मिळतोय म्हणजे खरं विचार केला तर समालोचकला जितका वेळ थोडस एक मॅच तरी जर कुठेतरी विश्रांती दिली ना तर थोडस बरं वाटतंय मित्रांनो. जाऊया मॅच कडे जिथे खूप चांगला सामना पाहतोय. एका साईडला चावणे तर दुसऱ्या साईडला एका साईडला चावणे तर दुसऱ्या साईडला संजय नगर हा संघ आपण पाहतोय. या दोन टीम मध्ये ही बिग मॅच फाईट मॅच पाहायला मिळेल. अविनाश आणि विनायक अशी जोडी विगत फलंदाज. अविनाश काय क्षमासावी विनायक आणि अविनाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मित्रांनो. गोलंदाज ट्रॅक वरती संजय नगरचा गोलंदाज आपण पाहतोय या मयूर. पहिलाच बॉल इथे फटका चांगला फसला क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु विचार केला तर उंची थोडीशी अगदी हवेमध्ये होती लांबी कमी राहिली आणि या बॉलवरती श्री गणेशा खातं ओपन केलं जातं ते म्हणजे चावणे टीमचे एक धाव फलकावरती 3 षटकाचा सामना आपण पाहतोय मित्रांनो. सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. 3 षटकाचा सामना एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका साईडला चावणे तर दुसऱ्या साईडला आपण पाहू शकाल संजय नगर हा संघ. हो यावेळेस चांगला बॉल फेकलाय. अगदी विचार केला ना तर पहिल्या बॉलवरती सिंगल धाव त्यानंतर इथे मयूरनं कमबॅक केलंय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने आपण पाहतोय क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व असतं मित्रांनो. एका एका धावेने आपण सामना जेव्हा गमावतोय त्यावेळेस मात्र आपल्या वेदना खूप गंभीर होत आहेत. इथे दिशा दाखवले परफेक्ट क्रिकेट आणि क्षेत्ररक्षक वाट कॅच काय कॅच टिपले इथे क्षेत्ररक्षणाने आणि धक्का क्रमांक पहिला लागला जातोय चावणे टीमला. फलंदाज होईल बाद अविनाश बॅक टू पवलेन. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी. बॉल निघून जाईल. 1 बॉल सीमा पार हा येतो या जुना एक दर्जेदार सीमा पार चौकार चावणी टीम कडनं. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 4 धावेच्या मदतीने 6 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 3 षटकाचा सामना 3 षटकामध्ये 30+ धावा बनवाव्या लागतील चावणे टीमला कारण तुमच्या आगे संघ खेळतोय तो म्हणजे संजय नगर हा संघ. संजय नगर संघ टीमला देखील कमी समजू नका मित्रांनो. ज्या टीमनं मागचा सामना जिंकलाय आणि अगदी विचार केला तर नांदगाव विठ्ठलवाडी टीमला पराभूत केलाय तोच संजय नगर संघ देखील चावणे टीमच्या विरोधात पाहायला मिळतोय. हो यावेळेस अगदी अपील थोडीशी पाहायला मिळाली होती मित्रांनो आणि षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय आणि धावा फलकावरती जोडल्या जातील 6 आणि 6 धावा. चला स्पीडअप ठेवा संजय नगर टीम स्पीडअप ठेवा मित्रांनो थोडंसं
अगदी विचार केला तर एक बिग फाईट देखील मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. आज मेगा फायनल आणि कोणता संघ असेल जो या स्पर्धेचा मात्र चॅम्पियन ठरला जाईल याचं मात्र काही क्षणामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. खूप चांगलं आयोजन देखील पाहायला मिळतंय सावळे बी टीम कडनं. कौतुक करीन आयोजकांचं. पहिली नाईट रजनी शंकलाचं आयोजन केलंय. आयोजन देखील चांगलं पाहायला मिळालंय त्यांच्या माध्यमातून. पंच सामना चालू करा. गोलंदाज स्पीड अप ठेवा विनंती असेल संजय नगर टीम. अगदी विचार केला तर आपण थांबू शकाल मित्रांनो, परंतु वेळ कुणासाठी थांबत नाही. ओ यावेळेस यस पंच सांगता डीडीच वाईट अंपर मग स्टाईल दाखवलेली तिथं आहे ना. हा बास पक्का नको वाकडा व्हा ना कुशील चिमटा लागल. काय सांगा अंपर मोकार डेंजर आहे हा. अगदी विचार केला तर चीज कामला टीमचा एक घातकी खेळाडू मित्रांनो. ऑलराऊंडरची भूमिका पार पाडतोय सातत्याने. अगदी विचार केला तर दोन पंच चीज कामला टीमचे लाभलेत या स्पर्धेसाठी. त्या दोन्ही पंचांच्या मनापासून खूप खूप आभार. हा टॅकरचा बॉल इथे अगदी विचार केला तर बॉल निघून जाईल. शतरक्षक आहे तिथे आणि या बॉल वरती फक्त एक सिंगल धाव आणि एका धावच्या मदतीने धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 8 धावा धाव फलकावरती. दुसरे षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. 3 षटकाचा सामना आपण पाहतोय मित्रांनो. थोडस स्पीडअप ठेवा यात मात्र शंका नाही. जितका आपण वेळ घ्याल तितका मात्र स्पर्धेला वेळ होईल हे देखील विसरून चालणार नाही. सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल यात शंका नाही. अगदी विचार केला तर ही नाईट रजनी शंकला अगदी मानाची पाहतोय सावळे बी टीमची. पहिलं आयोजन मैदान देखील खूप चांगलं सजवलंय. जणू काय एखादी नवरी नटवली असं आयोजन देखील सजवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज स्टॅक वरती पाहतोय राहुल. गोलंदाज स्टॅक वरती. दुसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता. अंपर तू कुजले लांब कवडं का तो आवड बाबा अंपर उलच कमीच काही ना. अगदी खराब बॉल राहिला इथे. व्हाईट बॉल पंच सांगतायत. अगदी विचार केला तर सातत्याने आपण पाहतोय मित्रांनो क्रिकेट 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 सर्वांच्या नसा नसामध्ये भरलेला असतोय. आज ही नाईट रजनी शंकला इतक्या थंडीमध्ये आपण पाहतोय. अगदी विचार केला तर इतक्या नाही रात्रीच्या ही स्पर्धा खेळली जाते आपल्या आदिवासी विभागामध्ये. आपल्या आदिवासी विभागाची ही स्पर्धा मानाची स्पर्धा. अगदी विचार केला तर इतक्या रात्री मॅचेस. आज ज्यावेळेस मी घरामधून बाहेर पडलो अगदी विचार केला तर इथे चांगला बॉल राहिलाय. आज मित्रांनो मी ज्यावेळेस घराच्या बाहेर पडत होतो ना त्यावेळेस माझी आई म्हणत होती की कुठं चाललाय उत्तम सर. आई बोलत होती कुठे चालला. मी बोललो मॅचला. ती काय बोलली तुझ्या बापाने ठेवल्यात का एवढ्या रात्री मॅची. आता त्यांना कोण सांगेल आदिवासी समाज देखील कुठपर्यंत पोहोचलाय. कारण विचार केला ना मित्रांनो तर त्यांना माहीत नाही आहे कारण की रात्रीच्या देखील मॅच ठेवल्या जात आहेत. अगदी विचार केला तर इथे घडलं मैदानामध्ये काय एक धाव आली आणि धाबा धाव फलकावरती 10 धाबा धाव फलकावरती जोडला गेला. दुसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. चावणे बडा संजय नगर या दोन टीम मध्ये. इथे चांगला फटका स्ट्रेट ऑनला. शतरक्षक आहे तिथे 2 धाबा परंतु शतरक्षक देखील खूप चांगलं पाहायला मिळतं आणि या बॉल वरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. धावा धाव फलकावरती 11 धावा धाव फलकावरती. यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता आणि बॉल निघून जाईल. अंपर बॅट का डॅश थँक्यू. अगदी विचार केला तर पंचांचा डिसिजन चांगला पाहायला मिळाला आहे आणि या बॅटच्या धावा पाहायला मिळतील 4 धावा आणि 4 धावच्या मदतीने धावसंख्या 15 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आता
षटक संपलंय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती 15 समीकरण आपण पाहतोय. या शेवटचे 6 बॉल उरले तिथे आणि 6 बॉल मध्ये ना कुठेतरी 12-13 धावा तरी येणं गरजेचं असेल चावणे टीम साठी, कारण तुमच्या अगेन्स्ट खेळतोय संघ तो म्हणजेच संजय नगर हा टीम, आणि त्यांच्या विरोधात जर तुम्हाला धावा जिंकायचा असेल तर धावा देखील तितक्याच बनवाव्या लागतील. संजय नगर टीमला देखील कमी समजू नका. दोन्ही संघ एक सामना जिंकलायत आणि दुसरा सामना जिंकण्यासाठी इथे ही धावसंख्या 15 झाल्या. नाही ना, कोण आलं नव्हतं ऐकू आला. यस, थँक्यू. अगदी नाही ना, आता कोण ना बक्षीसला आहे का? गा रटली काय सगळी? इथे चांगला फटका, चापट्या शॉट आणि इथे फलंदाज होईल बाद. अगदी विचार केला तर फलंदाज झाला बाद मित्रांनो. फटका चांगला पाहायला मिळाला होता. अगदी विचार केला तर इथे फलंदाज झालाय दुसरा बाद. फलंदाज होईल अजून एक बाद. अर्थात आपण पाहू शकाल संदीप बॅक टू पवेलियन. 2 विकेट इथे गमावले चावणे टीमला आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जर्सी क्रमांक आपण पाहतोय 50. काय रे 50 नंबर वाला का सोन्या का गडी मोकार चौका चाला का तुझ्या कपाळाचा कुकू कडल काय देख ना स्टाईल ना चाल ना बदकावानी टप 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 गडी डेंजर आहे. त्याची कॉलर मोकार ताट आहे ना. याचा पॅटर्नच वेगळा आहे का. यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश. तू रमेश आणि मी सुरेश, म्हणजे आपल्या दोघात बरोबर कार्यक्रम होईल मला वाटत. जाऊया मैदानाकडे. ओ इथे चांगला फटका. 2 धावा मिळतील का? 1 धाव वेगाने कंप्लीट. थोडस पंबल आधार धर धर तू धर. काय सांगायला पार निघना चापी ना काय र मास चापच का. हा काय डेंजर गड्या ना ये, काय सांगायचं आहे. काय बॉलिंग आहे, मला वाटलं तमाशा आहे. ओ फटका चांगला, उंची जास्त, क्षेत्रक्षक आहे तिथे. यावेळी चुकी केली जाणार नाही आणि इथे चावणे टीमला धक्का क्रमांक लागला जातोय 3रा. फलंदाज होईल अजून एक बाद. अविनाश बॅक टू पवेलियन. तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया आपण संधी. सोळा धाबा नाही तेवढं र 16चाच. पंच 1 मिनिट. यस, गेम ऑन. सोळा धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अंपर इकडे डायरेक्ट आमच्या किडनॅप फेल झालेले. आता काय सांगायचं आहे. ओ इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता, संपर्क होत नाही.
बस बस नाही तुम्ही तिकडे आगीच तापता पण इकडे आम्ही मोकार ठेवलो त्याचा काय हे गडी मशाल नाही उधार रे काय मोकार रेखता घडी कोठला आणि कोठलं नाही इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता संपर्क नाही या अगदी डावखोर हाताचा फलंदाज मित्रांनो पाहतोय बघा पंच देखील स्टाईल मध्ये सांगतायत बॉल इकडून तिकडून इकडून तिकडून असं करू तसं करू कसं करू याला करू त्याला करू असं करू तसं करू बॉल गेलाय स्टेनच्या वरून अजून शेवटचा बॉल ओ इथे अजून एक ओ बेकार अंपर हा तू खजुरा खाय उद्या हा का जाऊन बस नाही असा अंपर पै रश स्टाईलिश गडी पै हा का कल्लाकार गडी पै आणि काय नको आता अंपरचा काहीतरी गारठा उडत चाललाय मला वाटत हा बस त्या पीस उकल सावळे वाल्या मरमरत थापडलाय तू उकणार सुरुवात कर हा फलंदाज बाद झाला इथे आणि या धाव संख्येचा विचार केला तर धाबा धाव फलकावरती 17 धाबा येणारे 18 बॉल आणि 18 धावांची गरज असेल ते म्हणजेच टीम संजय नगर टीमला चला संजय नगर टीम मैदान सोडा लगेच विनंती असेल संजय नगर टीम आपण मैदान सोडा मित्रांनो लगेच विनंती असेल आणि चावणे टीम आपण मैदानाचा ताबा घ्या लगेच बस नाही मला वाटलं इकडं कार्यक्रम आहे पण तिकडे होता काय खोपडे आलं का बस तिकडं मोठा खोपडा आहे का अगदी 18 बॉल आणि 18 धाव्यांची गरज लो स्कोरिंग सामना मित्रांनो पाहतोय अगदी विचार केला तर 18 बॉलमध्ये 18 धावा बनवाव्या लागतील इथे संजय नगर टीमला परंतु इथे जर कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळेल का अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल सामने या टीमच्या कडे विचार केला तर गोलंदाजीच्या जीवावरती हा सामना जिंकावा लागेल 18 बॉलमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत संजय नगर टीमला त्या धावा चेस केल्या जातील का सामना आपण पाहतो याच्या दही त्याचा डोळा असं अगदी या भाषेचा विचार केला तर उत्तम पाटील साहेबांची ही भाषा परंतु आज ती मी वापरतो इथे सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही संजय नगर टीम आपण जरा शांत राहा
अजून जेवणाची पंगत चालू आहे या. गेम ऑन. गोलंदाज ट्रॅक वरती या. महेश इथे पहिलाच बॉल. ओ यावेळी चांगला बॉल आणि इथे फलंदाज होईल बाद. बॅटमन बस मोकार राग आला. नशेत असलेल्या माणसाला कधी खोट बोलता येत नाही आणि खरं सांगतो राणी दारू कधी धोका देत नाही. तुम्ही वा वा करता पण बॅटमन मोकार नाराज झालाय ना. डायरेक्ट पहिलेच बॉलाला आवट ना दांडी गुल. येस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. हा तू चौकास सांग ना वागा काय नाही सकाळपर्यंत चौकास सांग. निखिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मित्रांनो. 18 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्यात. नवीन फलंदाज निखिलला पाहतोय. योगजेला त्यानं लगेच टम मोडून आला. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचा विचार केला तर अफाट वेग या गोलंदाजाकडे आहे. ओ यावेळी चांगला बॉल. तेव्हा तर सांगता ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. नाही खरं मग सांगतो कोणाचा लगीनच झाला ना त्या शप्पथ शप्पथ सांगतो मुकी कराल तर कराल बायको मुकीच करा का तू कर मग तुला समजल. काय सांग मी केली ना आमच्या डोक्या फोडाय कोण नाही तसे. ओ यावेळेस झुड एक चांगला बॉल. नाही बॅटमन तू आता मुकीच कर. आता तुझा अक्कालूच कपली आता. काय सांगायचं आहे. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महेशची. कौतुक करेन. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकले तिथे. बॅटमन तू यो बॉल हुकतन तुझं बरोबर माझा डॉयलाक नेमकीच आहे. तू बॉल तर हुक बस. वाचायला अंपर ना तुला बेकार हा का. अंपर कसा यस यस व्हाईट बॉल. हा खरा बॉल राहिला इथे. एक धाव फलकावरती. अगदी पाहायला गेलं तर अंपर शूटर मजबूत आहे का गार नाही करीत ना. हे कडे आलं पाहिजे होता इकडूनचे कोपडी आलं नाही त्याला नसं गार करीत. एक्स्ट्रा मिस करणारा हा बॉल होता. आणि इथे कमालीची गोलंदाजी मित्रांनो. आतापर्यंत 1 धाव खर्च केल्या ती देखील व्हाईट धाव खर्च केल्या. बॅटमन तुला रात्रीची चॅटिंग नाही आठवत ना. येत आहे काय मग इकडं पाणी मुराद का मग तिकडं जिळवा लागलाय म्हणजे या भलताच काम झाला आज काय. इथे चांगला फटका अगदी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार आणि या बॉलवर बस आलेच गडी दीड पाहिल्याचा त्याच्या डोक्यावरून बॉल आणि इथे बघता बघता षटक संपलंय. 2 धावा फलकावरती कमालीचं षटक फेकलं इथे. गोलंदाज आपण पाहू शकाल महेशचं कौतुक करेन मी. अंपरवती जत्रा फोकार लवकर. जत्रा जाऊ दे बाहेर. चला स्पीडअप ठेवा. विनंती असेल चावले टीम स्पीडअप ठेवा. 2 धावा फलकावरती अजून 16 धाब्यांची गरज. 12 बॉल आणि 16 धावा. सामना होता कुठे येऊन ठेवलाय कुठं. अगदी विचार केला तर कौतुक करेन गोलंदाज आपण पाहू शकाल. महेशचा विचार केला तर 1 विकेट मिळवला आणि धाव देखील 2 धावा खर्च केला. खूप चांगली गोलंदाजी. मेन अंपरला देखील ना डायरेक्ट दिलवाले पिक्चरची आठवण आली हा का. मला येटून डायरेक्ट अजय देवगण वाटत हो. तुला काय वाटत नाही तर टोपी तशीच सुटर घाललाय तोय तसाच फक्त कॅश थोडं कमी आहात आणि काय नाही. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाज पाहतोय आपण. संदीप गोलंदाज ट्रॅक वर द्या.
यावेळेस बस खोटा बोला पण रेटून बोला मजबूत. अंडा पाव आहे ना तिकडं कपला का रेट मोकार आहे हा का पण अंडा पावचा काय सांगायचं ना इकडे आमचे काय नाही सावने वाल्याला 7-8 द्यायचं होतं मोकार गडी रेखता ना त्या अंडा पाव वाली माझायला हा का. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहतोय. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरून येणार उचलणार फेकणार थोडस पंबल क्षेत्ररक्षण झालंय. ओ तू मै करता करता आणि इथे बस बॅटमन होता काशीला बॉल फेक वाशीला. कार्यक्रम 25 2 धाबा 2 धावच्या मदतीने धाव फलकावरती या 5 धावा धाव फलकावरती. सामना चांगला मित्रांनो पाहायला मिळेल. इथे चांगला बॉल अगदी स्टेटॉनला मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आणि इथे बघता बघता या बॉल वरती फक्त एक सिंगल. जो नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज होता त्याने थोडस रिस्क घेतलं होतं पण स्ट्राईक एंड वरच्या फलंदाजाने मैदान सोडलं नाही. म्हणजे त्याच्याकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं असेल. कदाचित आपण पाहू शकाल संजय नगर टीमच्या देखील फासण्या फासफूस करत असतील या वेळेस कारण लो स्कोरिंग सामना मित्रांनो. 18 बॉलमध्ये 18 धावा बनवायच्या होत्या त्या धावा कुठेतरी थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत. चावणी टीमचं देखील मी कौतुक करिअर खूप चांगली फाईट करत असताना संजय नगर टीमला एक बिग फाईट मॅच पाहायला मिळते यात मात्र शंका नाही. या सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल एक रोमांचिक सामना आपण पाहतोय. ओ इथे लीडिंग एज आणि फलंदाज होईल 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 अजून एक बाद. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला थोडीशी संधी. समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मित्रांनो आपण. गोलंदाजाचं देखील कौतुक करेन खूप चांगली गोलंदाजी संदीप कडनं पाहायला मिळते. जिथे लो स्कोरिंगचा सामना मित्रांनो आपण पाहतोय त्या लो स्कोरिंग सामन्यामध्ये हे दृश्य पाहायला मिळतंय. चांगला सामना. इथे अजून एक चांगला बॉल फेकलाय कौतुक करेन. नाही भोकरापेक्षा काय चिकूट वया ना तो ह्यो बॉलर आहे मोकार चिकट्या बॉलर आहे ह्यो. काय सांगायचं आहे मोकार चिंगूस बॉलर हा का. ओ यावेळेस अजून एक बॉल डॉट तेव्हा तर सांगता सासू मेली खोकून खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार ठोकलाय वाकून वाकून परंतु इथे विकेट झालाय डॉट आलाय ना क्षमा असावी डॉट आलाय. 2 षटक इथे संपलाय आणि धावा धाव फलकावरती 6 धावा. 12 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. काय कमालीची गोलंदाजी चावणे टीम कडनं पाहतोय. आता समीकरण मित्रांनो पाहतोय येणारे 6 बॉल आणि धावा 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 अजूनही 6 बॉल 12 ची गरज. 6 बॉल 12 धाव्यांची गरज. डायरेक्ट कॉमेंट्रेट मोर डायरेक्ट VIP बॉक्स आहे ना रे. पार अंग टेकू टेकू गडी बसला ना हे मॅच आनंदच घेता ना त्याचं ते गडी मॅच झाले तर आहे ना. इकडे काय सांगायचं आहे गोलंदाज स्ट्राईक वरती किरणचा पहिला बॉल. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. म्हणजे विचार केला तर चावणे टीमचा विचार केला ना तर कुठेतरी संजय नगर संघ असं म्हणत असेल की 18 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या त्या आम्ही 2 षटकामध्ये बनवू. परंतु बघा तिसऱ्या षटकामध्ये हा सामना आपण पाहतोय.
इथे आता चांगला फटका आला, क्षेत्ररक्षक दूरवरून येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत इथे ओ नाही ना, तू चावणेवाल्या तुमचं दीड पाहिल्याच गडी आगा, थ्रो जरा नीट घालवा, मुकार गडी हा फुटबॉल रा त्यांचा का. अगदी विचार केला तर 2 धावा या बॉल वरती पाहायला मिळाला. समीकरण पाहतोय, येणारे 5 बॉल 10 धाव्यांची गरज. सामना अगदीच डोळ्याची फार न फेडणारा मित्रांनो सामना आपण पाहतोय. 4 बॉल, क्षमा असावी, 4 बॉल 10 धाव्यांची गरज. सामना चांगला मित्रांनो आपण पाहतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आता घड्याळात वाजलेत किती 2:50 झालेत. एक बिग फाईट मॅच पाहतोय. इथे चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे. व्हॉट अ कॅच. इथे कॅच टिपलाय की मॅच आपल्या खिशामध्ये जपवलाय तर म्हणजे चावणे टीम ना. आणि इथे संजय नगर टीमचा फलंदाज अजून एक होईल बाद. अर्थात रमेश बॅक टू डग आउट. बाहेर 4 आहे बाजू लिहिरा ना. हे चावणेवाल्या काय ठेवणार नाही ठेला, काय सांगायला येतो तो गडी मोकार भारी बॉलिंग करीतो. अगदी विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी पाहते तिन्ही गोलंदाजाकडनं आतापर्यंत. आता समीकरण पाहतो, येणारे 3 बॉल गरज असेल 10 धाब्यांची. सामना चांगला. चला स्पीडअप ठेवा चावणे टीम, आपण देखील स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा मित्रांनो. सामना आपण पाहतोय अगदी नाईट रजनी शिंकलेचा सामना. विचार केला तर 18 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज होती. असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये हा सामना फिनिश होईल, परंतु आता समीकरण पाहतोय 3 बॉल 10 धाव्यांची गरज. इथे चांगला फटका काफेर साईडच्या दिशेने खेचला, एकदा वेगाने केली कंप्लीट. इथे थोडस पंबल क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. आता समीकरण पाहतोय 2 बॉल 8 धाव्यांची गरज. अजूनही सामना कोण जिंकेल कोण हारेल हे सांगू शकणार नाही कारण 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकल्या तर इथे संजय नगर संघ विजय होईल आणि एखादा डॉट बॉल जर इथे काढला तर चावणे संघ विजय होईल. परंतु संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. स्वतःसाठी क्रिकेट खेळलं जात नाहीये मित्रांनो, आपल्या टीमसाठी आणि आपल्या गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळला जातोय. परंतु आज ही वेळ मित्रांनो पुन्हा येणार नाही. ही स्पर्धा जर पुढल्या वर्षी झाली तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. ओ इथे स्टाफ वाकवल्यात, फलंदाज होईल अजून एक बाद. आणि आता मात्र इथे पूर्णपणे सामना झुंकलाय तो म्हणजे चावणे टीम कडनं. आता चावणे टीमला देखील कुठेतरी त्यांच्या वरती देखील विश्वास नसेल की आपण सामना कुठे होता आणि कुठे येऊन ठेपलाय. चला नेक्स्ट फलंदाज मैदानाचा ताबा घ्या लगेच. बॉल निघून जाईल सीमा पार, हा येतोय चौकार. आणि इथे अगदी विचार केला तर 4 धाब्याने सामना गमावलाय तो म्हणजेच संजय नगर टीमना.
अगदी विचार केला तर मित्रांनो मला देखील असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये हा सामना संजय नगर संघ जिंकेल, परंतु चावणे टीमने देखील सांगून दाखवलंय हम भी किसी से कम नहीं बारी बारी सबकी बारी, पहिले आमारे अब तुम्हारे असं सांगत असताना चावणे टीमनं विजेता मिळवून दिला. आणि चला वेनगाव टीम पूर्ण टीम यायचं इथे आणि लगेच टॉस देखील करून घ्यायचंय. वेनगाव टीम यस या ना इकडे घड्या हाताच्या घालून राहिला, घडी गप राहिला ना खोपड्याला. यस अगदी टॉस लगेच आपण करूया.